नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे तेजस गायत्रीबद्दल बोलत असतो, की गायत्री एवढ्या लवकर कशी काय सुधारली? आणि तेवढ्यात विनोद आणि छाया दोघेजणं त्याचं बोलणं ऐकत असतात. तेव्हा तेजस बोलता बोलता बाहेर जातो आणि म्हणतो, ही अशी माणसं असतात ना, जी दाराला कान देऊन आपलं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असतात. बरोबर की नाही? कुणी पाठवले तुम्हाला? वहिनीनेच इथे पाठवले ना? खरं खरं सांगा. तेव्हा छाया म्हणते, "एक मिनिट" आणि ती लगेच बाहेर जाते आणि पाण्याने भरलेली बालदी आणि कपडं तिथे घेऊन येते. तेव्हा तेजस म्हणतो, "हे सगळं काय आहे?" तेव्हा विनोद म्हणतो, की "इथे दीदीने पाठवलंय. तुम्ही आता 2 महिने या रूममध्ये नव्हतात ना, तेव्हा धूळ झाली रूममध्ये. वहिनीने सांगितलं आणि तुम्ही लगेच आलात का? वहिनींचं म्हणणं ऐकलं तुम्ही?" तेजस म्हणत असतो. तेव्हा विनोद म्हणतो, "हां, मग काय? दीदीने सांगितलंय ही रूम व्यवस्थित झाडून घ्यायला, पुसून घ्यायला आणि म्हणून आम्ही आमचं काम करण्यासाठी इथे आलो आहे. आम्ही काही तुझं बोलणं ऐकत नव्हतो. आम्ही आतमध्ये येण्यासाठी तिथे थांबलो होतो." तेव्हा तेजस म्हणतो, "हो, वहिनीने काम सांगितले का? आमची रूम तुम्हाला साफ करायला सांगितले. वहिनी इतक्या लवकर कशी काय बदलली? म्हणजे आधी आम्हाला एवढा त्रास दिलाय ना त्यांनी, की आता एकदाच सगळ्याचा प्रायश्चित्त करतायत की काय?" नाही, प्रायश्चित्त करतायत चांगली गोष्ट आहे, पण जरा हळूहळू हा प्रायश्चित्त केला तर जरा जास्त बरं होईल नाही का? तेव्हा इथे विनोद आणि छाया दोघेजणं कामाला लागलेले असतात. विनोद सगळी रूम पुन्हा एकदा झाडून घेतो आणि त्यानंतर पुसूनसुद्धा घ्यायची असते. तेव्हा छाया सगळीकडे पाणी शिंपडत असते. तेव्हा तेजस तिला खुणावतो आणि म्हणतो, "तसं करायचं नाही आहे. कपडा पूर्ण भिजवून ओला करून मग लादी स्वच्छ पुसून घ्यायची आहे." असं तेजस विनोदकडून काम करून घेत असतो. तर तेजसला माहिती असतं, की गायत्री ही सुधारणाऱ्यातली नाही आहे. नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी गेम चालू आहे, हे तेजसला बरोबर माहिती असतं. दिनेशसुद्धा आश्चर्यचकित झालेला असतो. जी गायत्री, जिला कुणाबरोबर काही देणं-घेणं नाही आहे, ती इतकी कशी काय सुधारू शकते, असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो आणि तसाच तो दिनेशलासुद्धा पडलेला असतो. तेव्हा दिनेश रूममध्ये तर आलेला असतो, पण तो गायत्रीकडे बघत असतो, विचार करत असतो, की ही एवढ्या लवकर कशी काय सुधारली? तेव्हा गायत्री म्हणते, "काय रे दिनेश, काय झालं? असं का बघतोयस माझ्याकडे? प्रश्न पडलेत ना तुला?" "खूप सारे प्रश्न पडले, समजतंय मला. दिसतंय तुझ्या चेहऱ्यावरती, हो की नाही? बस तिथे शांतपणे बस. मी आले तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला." तेव्हा दिनेश आता बसलेला असताना गायत्री जाते आणि त्याच्या बाजूला जाऊन बसते. गायत्री म्हणत असते, की "दिनेश, अरे हे घर माझंसुद्धा आहे ना. आपण सगळेजण प्रभू निवासमध्ये राहतो. मग प्रभूंचं जे घर आहे ते माझं घर नाही का?" तेव्हा दिनेश म्हणतो, "नाही, तुझं घर आहे ना." तेव्हा गायत्री म्हणत असते, "अरे मग हे जर माझं घर आहे, तर मग माझ्या घरातल्या माणसांची काळजी मलाच घ्यायला हवी, बरोबर की नाही? आता तू सांग बरं, या घरामध्ये कितीही मतभेद झाले, तरीसुद्धा तू तुझ्या माणसांना सोडणार आहेस का? नाही ना, मग ही माणसं माझीसुद्धा आहेत." "दिनेश, एवढं सगळं घडलं तरीसुद्धा हॉस्पिटलमध्ये लपून-छपून तू मानसीला भेटायला गेला होतास ना, तिला बघायला तू गेला होतास ना." तेव्हा दिनेशला कळतं, की गायत्रीला माहिती आहे मी मानसीला बघायला गेलो होतो ते. तेव्हा दिनेशला आठवतं त्यावेळेला मानसी त्याच्याबरोबर कशी उद्धट वागली होती. तेव्हा दिनेश म्हणतो, "सॉरी गायत्री." तेव्हा गायत्री म्हणते, "का? तू मानसीला बघायला गेलास म्हणून सॉरी म्हणतोयस का?" तेव्हा दिनेश म्हणतो, "नाही, तुला माहिती होतं की मी तिला बघायला गेलोय म्हणून, पण तरीसुद्धा तू मला काही बोलली नाहीस. पण खरंच गायत्री, तुला न सांगता गेलो ना, माझी चूक झाली. पण मी फक्त तिथे माणुसकी म्हणूनच गेलो होतो, तिला बघण्यासाठी. बाकी काही नाही. मी तिला अजूनही माफ केलेलं नाही आहे गायत्री. तिने माझा जो काही अपमान केला आहे ना, तो मी कधीही विसरणार नाही आहे आणि हेच खरं आहे." तेव्हा गायत्री म्हणत असते, "दिनेश, अरे मला माहिती आहे, तुझ्या मनामध्ये जरी राग असला तरीसुद्धा माणुसकी म्हणून तू जसं मानसीला बघायला गेलास ना, तसंच माणुसकी म्हणून मी तिचीही मदत केलेली आहे. अरे, तिच्या हाताला, पायाला इतका मार लागलाय, तिला मी असं हॉलमध्ये ठेवणार आहे का आता सांग बरं? आहे ना तिच्या नवऱ्याची रूम आणि त्यावेळेला मी सुद्धा परीक्षा घेतली होती. पण आता माणुसकी महत्त्वाची, तू म्हणालास तसं आणि म्हणूनच मी त्यांना त्यांच्या रूममध्ये राहण्याची परवानगी दिली. अरे, मी खूप जास्त चुका करत असेन, पण थोडं तरी काहीतरी चांगलं करतही असेन ना." तेव्हा दिनेश तिच्याकडे बघत राहतो, कारण ती जे काही बोलत असते
तिच्या बोलण्यामध्ये तथ्य असतं. गायत्री म्हणत असते, दिनेश तुला माहिती आहे का, अरे तेजस खूप सुधारला आता. त्याने माझे 1,00,000 रुपये मला परत केलेत. अरे हो, दिनेश म्हणतो 1,00,000 रुपये? पण त्याने हे पैसे कुठून आणले? पुन्हा त्याने कुणाकडून उसने घेतलेत का? गायत्री म्हणते, ते मला माहिती नाही. पण अरे तो आता सुधारलाय, सरकारी नोकरी करतोय, त्याच्या चांगल्या ओळखी झाल्या असतील, नक्कीच कुणीतरी मदत केली असेल, म्हणून तर एक माफी 1,00,000 रुपये दिले ना मला. तेव्हा दिनेश म्हणतो, अगं पण आत्ताच ऑपरेशन वगैरे झालं आहे ना मानसीचं, हॉस्पिटलचा एवढा खर्च आणि तुझे पैसेसुद्धा परत केले तुला. तेव्हा गायत्री म्हणते, हे बघ तू आता त्याला काही बोलू नको, नाहीतर तो म्हणेल की आता मी सुधारतोय तरीसुद्धा सगळेजण माझ्यावरती फक्त संशय घेत आहेत. तर इकडे सुगंधा आपलं काम करत बसलेली असते हिशेबाचं. तेव्हा काका तिथे येतात आणि तिला एक एन्व्हलप देतात. तेव्हा सुगंधा म्हणते की हे काय, एवढे पैसे? तेव्हा काका म्हणत असतात, अगं एवढे पैसे आपली पॉलिसी मॅच्युअर झाले हे त्याचे पैसे आहेत, ठेव, घर खर्चाला होतील. तेव्हा सुगंधा म्हणत असते की अहो हे एवढे पैसे दिलेत, आता आपला महिना खूपच जास्त छान जाईल. पण तुम्ही कशाला हे पैसे काढलेत? ठेवायचे ना. आता आपला तेजससुद्धा कामाला लागलाय, तो सुद्धा घर खर्चासाठी पैसे देईलच आता. तेव्हा काका म्हणतात, अगं असू दे, त्याचा आता किती खर्च झाला असेल. मानसी हॉस्पिटलमध्ये होती ना, मग हॉस्पिटलचा खर्च, त्याचबरोबर औषध गोळ्या, त्याचा खूप पैसा गेला. त्याच्यामुळे त्यांनी नाही दिले ना तरीसुद्धा चालतील, त्याला काही बोलू नकोस. आणि मानसीचा पगारसुद्धा तू घेऊ नकोस हां. मानसीला बोल की तुझा पगार तू घरामध्ये देत जाऊ नकोस, तिला तिच्याकडेच ठेवायला सांग. तेव्हा सुगंधा म्हणते, असं काय बोलताय तुम्ही? हे बघा, मला असं वाटते की मानसीला तुम्ही एक चान्स दिला पाहिजे, मानसीजवळ तुम्ही बोललं पाहिजे. ती मुलगी जेव्हापासून या घरात आली आहे तिने किती आणि काय काय केलं आपल्या सगळ्यांसाठी. तेव्हा तुम्ही एकदा तिच्याशी बोलून तर बघा ना, तिचं काही चुकलं असेल तर ती मुलगी इतकी चांगली आहे की ती तिच्या चुकासुद्धा सुधारेल. तेव्हा काका म्हणतात, नाही, मी नाही तिच्याजवळ बोलू शकत, कारण मला हे लग्न मान्यच नाही आहे. सुगंधा, मी खरं सांगू का, मला अजूनही असंच वाटतं की त्या मुलीने आपल्या आईकडे जावं, तिथे चांगलं आनंदाने राहावं. इथे आपला मुलगा सरकारी नोकरीला लागला आहे गं, पण तरीसुद्धा त्याचा काही भरवसा नाही आहे, तुला पण चांगलंच माहिती आहे. तेव्हा मला पर्सनली असं वाटतं की त्याच्याचबरोबर संसार करण्यापेक्षा माणसेने आपल्या आईकडे जावं आणि तिथे एखादं चांगलं स्थळ बघून तिथे लग्न करावं, अशी माझी तरी इच्छा आहे. म्हणून मी तिच्याशी काही बोलायला जाणार नाही. कारण मला असं वाटतं की आपल्या मुलाबरोबर जर ती इथे राहिली तर तिला दुःखच मिळेल. तू बघितलंस ना, सूनबाई पण तिच्याबरोबर कशी वागते आणि तेजसला सुद्धा या सगळ्याचा त्रासच होणार आहे. मग त्यापेक्षा जाऊ दे ना, त्या मुलीला आनंदाने तिच्या आईवडिलांच्या घरी राहू दे. तेव्हा इकडे सुगंधा म्हणत असते, अहो असं काय बोलताय तुम्ही? तेव्हा काका म्हणत असतात की मी जे काही बोलतोय विचार करूनच बोलतोय. त्यानंतरला मानसी तेजसकडे आता बघत असते. तेजसचं तिला कौतुक वाटत असतं. तेवढ्यातच तेजस म्हणत असतो की लकी चार्म, तुम्हाला वेळच्या वेळी आता तुमच्या गोळ्या घ्यायच्या आहेत, कळलं तुम्हाला? काळजी घ्यायची आहे तुम्हाला. तेव्हा मानसी तेजसचा हात पकडते. तेजस म्हणतो, लकी चार्म, तुम्हाला काही हवं आहे का? तेव्हा मानसी म्हणते, हो, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. तेव्हा तेजस म्हणतो, कसलं प्रश्नाचं उत्तर? मानसी म्हणते की तेजस, तुम्ही मला खरं खरं सांगा, जेव्हा मी तुम्हाला फोन केला होता तेव्हा तुम्ही रागारागाने काय म्हणालात की आता या सगळ्याचा सोक्ष लावूनच टाकतो, असं म्हणाला होतात ना तुम्ही रागाने. तेव्हा तुम्हाला कसला सोक्ष लावायचा होता ते आधी मला सांगा. तेव्हा तेजस म्हणतो की नाही, असं काही नाही आहे, मी कशाला सोक्ष लावू. मला जेव्हा कळलं की तुम्ही रणजितच्या ऑफिसमध्ये काम करताय तेव्हा फक्त मी एवढाच विचार केला की काम करताय म्हणून काय झालं, पण मला सांगितलं असतं तर बरं झालं असतं ना, म्हणजे गैरसमज झाला नसता. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं. तेव्हा मानसी म्हणते, तुम्ही सांगा ना, काय बोलत होता तुम्ही? चिडला होतात तुम्ही माझ्यावरती. मला आधी खरं खरं सांगा, तुम्हाला नेमकं मला काय बोलायचं होतं? कसला सोक्ष लावायचा होता? तेव्हा मानसी रडायला लागते. तेजस म्हणतो, हे बघा, तुम्ही प्लीज रडू नका, प्लीज रडू नका तुम्ही. आणि तो रुमाल देतो डोळे पुसायला. तेव्हा मानसी रुमाल घेते आणि फेकून देते. ती म्हणत असते की आधी खरं खरं सांगा, तुम्ही कसला सोक्ष लावत होता? तुम्ही माझ्याबरोबर नेहमी खोटं बोलता. मला तुमच्यापासून दूर लोटण्यासाठी तुम्ही मला खोटी खोटी कारणं देत असता, मला माहिती आहे ना सगळं. तेव्हा तेजस म्हणतो, बरं बरं ठीक आहे, मी ते असंच बोललो होतो, बाकी काही नाही. म्हणजे तेजसच्या ऑफिसमध्ये काम करत होता, ते जर मला सांगितलं असतं तर गैरसमज नसता झाला ना.
म्हणून. तेव्हा मानसी म्हणते की ते माझं चुकलं. मी तुम्हाला सांगायला हवं होतं, पण तुम्हीसुद्धा सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर काही खऱ्याच बोलता का? नाही ना. पण त्यावेळेला मला असं वाटलं की आता ही गोष्ट सांगणं योग्य नाही आहे. पण म्हणून काही तुम्ही माझ्यावरती इतकं रागवायचं, मला सोडून देण्याची गोष्ट करायची, शेवटचा सोक्षमोक्ष लावायचा, असं म्हणायचं होतं तुम्हाला? तेव्हा तेजस म्हणतो, नाही, मी असं म्हणालेलोच नाही आहे. बरं सॉरी, माझं चुकलं. मी आता पुन्हा असं कधीच बोलणार नाही आहे. तुम्ही आता आराम करा बरं. आणि मी तुम्हाला गोळ्या औषधं नंतर जेवण झाल्यानंतरसुद्धा देणार आहे. मी इथेच आहे ना बाहेर. तेव्हा मानसी म्हणते, कशाला? बाहेर कशाला थांबताय तुम्ही? आज पण तुम्ही कामाला जात नाही का? तेव्हा तेजस म्हणतो, असं काय करताय? मी सुट्टी टाकली आहे ना आज. सुट्टी आहे म्हणून आज मी तुमच्याबरोबर थांबणार आहे, तुमची काळजी घ्यायला. मानसी म्हणते, अजिबात नाही आहे. आज कसली सुट्टी आहे तुम्हाला? आज अजिबात तुम्ही घरी थांबायचं नाही आहे. आधीच मी हॉस्पिटलमध्ये असताना तुमचे खूप खाडे झालेले आहेत. आज तुम्ही घरी थांबायचं नाही. घरामध्ये दुसरी पण लोकं आहेत ना, मला काय लागलं तर मी त्यांना सांगेन. तुम्ही जा बरं कामाला, अजिबात थांबू नका. अहो तेजस म्हणतो, असं काय करताय? आज सुट्टी आहे ना मला, मी खरं सांगतोय. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, खोटं बोलू नका. हात द्या तुमचा. आणि ती डोक्यावरती ठेवते आणि म्हणते, तेजस, हे बघा, खोटं बोलू नका. माझी शपथ घ्या आणि सांगा. तेव्हा तेजस म्हणतो, हे बघा, मी कशाला शपथ घेऊ? पण मला खरं सुट्टी आहे. तेव्हा मानसी म्हणते, खोटं बोलताय ना तुम्ही? माझ्यासाठी खाडा करू नका. जा बरं. आधीच तुमचे खूप खाडे झालेत. तेव्हा तेजस म्हणतो, पण तुम्हालासुद्धा तुमची काळजी घ्यायला लागणार आहे. आता मी जातोय, पण तुम्ही गोळ्यासुद्धा वेळच्या वेळी घ्यायच्या. मानसी म्हणते, ठीक आहे. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही जा बरं कामाला. तेव्हा मानसी म्हणते, तेजस, मला जरा कंगवा देताय का? मला थोडे माझे केससुद्धा विंचरायचे आहेत. हॉस्पिटलमध्ये होते आणि तिथून घरी आल्यापासून माझ्या केसांना मी कंगवा लावलेला नाही आहे. तेव्हा तेजस म्हणतो की हो, तुम्ही इथे या ना. आणि तो तिला आरशासमोर उभं करतो. इथे मानसी एका हाताने केस विंचरण्याचा प्रयत्न करत असते, पण तिच्या हातातून कंगवा आता खाली पडतो. तेव्हा तेजस तो कंगवा उचलतो आणि तिला म्हणतो की मी आहे ना इथे, तुम्ही कशाला उचलायला जाताय? तुम्ही मला सांगा ना. तो म्हणतो की थांबा, तुमचे केस आहे ना मी विंचरून देतो, मला पण जमतात. आणि तो आता व्यवस्थित तिचे केस तिला विंचरून देत असतो. मानसीला कौतुक वाटत असतं तेजसचं. तेजस जो खोटं बोलतो असं तिला वाटत असतं, जो कामाबद्दल सुद्धा खोटं बोललेला असतो, त्याच्याकडे कुठलीही सरकारी नोकरी नसते. मग या सगळ्या गोष्टी तिला माहिती असतात, पण तरीसुद्धा ती कधीही त्याला ते बोलून दाखवत नाही. कारण तिला माहिती असतं, याच्या प्रत्येक कृतीमागे काही ना काहीतरी गोष्ट दडलेली आहे आणि ती आता हळूहळू त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते. ही सगळी गोष्ट माहीत करून घेण्याचा प्रयत्न करत असते. मानसी जेव्हा केस विंचरत असताना तिला कळ लागते, तेव्हा ती म्हणते, राष्ट्र, इथे काय करताय तुम्ही? अहो माझी केस दुखतायत ना. तेव्हा इथे तेजस तिला सॉरीसुद्धा म्हणतो. केस वगैरे विंचरून दिल्यानंतर तो तिला आपल्या जागेवरती बसायला सांगतो आणि म्हणतो की आता तुम्ही इथेच आराम करायचा, कुठेही बाहेर जायचं नाही, उठण्याचा प्रयत्न करायचा नाही, ठीक आहे? तो म्हणतो, बरं ठीक आहे, मी जातो. तुम्हाला आता तुमची काळजी घ्यावी लागणार आहे. तेव्हा मानसी म्हणते, नका काळजी करू, मी माझी काळजी घेईन. तरी ते बी माय स्पेशल फ्रेंड ही जी उशी आणलेली असते ती रणजितने आणलेली असते. पण इथे मानसीला असं वाटत असतं की तेजसने दिली आहे ना, मग ती तेजसचीच असणार. तेव्हा ती कवटाळून झोपलेली असते. तेव्हा तेजस म्हणत असतो की मी तुमच्यासाठी परफेक्ट नाही आहे लकी चार्म, तुमच्यासाठी परफेक्ट आहेत रणजितराव. त्यांनी दिलेली उशी तुम्हाला किती आवडली आहे ना, आणि त्यांनी खूप मदतसुद्धा केली आपल्याला. तेव्हा तेजस आता रणजितला फोन करतो आणि म्हणत असतो की रणजितराव, मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. कारण तुम्हाला जेव्हा कळलं की मानसीचा अपघात झाला आहे, तेव्हा तुम्ही धावत पळत आम्हाला मदत करायला आलात. मला खूप आधार मिळाला होता तुमचा. तुमची खूप मदत झाली आणि म्हणूनच मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे आणि बोलता बोलतासुद्धा तुमचे आभार मानायचेच आहेत. तेव्हा इथे रणजित म्हणतो, का काय झालं, म्हणजे भेटायचं आहे, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा तेजस म्हणतो, हो सगळं काही ठीक आहे, पण थोडं बोलायचं होतं आणि मग भेटल्यानंतर मी तुम्हाला सांगतोच की काय बोलायचं आहे ते. खरंच तुमच्यामुळे आम्हाला इतका आधार मिळाला ना. तर रणजित म्हणतो की तोच आधार मला आता काढून घ्यायचा आहे. तर तेजस रणजितला भेटणार असतो, कारण त्याला मानसीबद्दल त्याच्याजवळ बोलायचं असतं. तेजस मानसीकडे बघतो आणि सरळ आता निघून जातो, कारण त्याला मानसीची काळजी
ही वाटतच असते. मानसी ही मनाने, स्वभावाने खूप चांगली आहे, पण म्हणून तिच्या स्वभावाचा गैरफायदा घ्यायचा हे तेजसला पटत नसतं आणि म्हणून त्याची इच्छा असते काही झालं तरीसुद्धा मानसी हेच सगळं चांगलं बेटर डिझर्व करते. तर पुढील भागामध्ये मानसी म्हणते की तेजस हे मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये घाला. तर तेजसला आता रणजितला भेटायचं असतं आणि बोलायचं असतं. त्याचबरोबर गायत्री आणि रणजित दोघंजणं प्लॅनिंग करत असतात की तेजसचं भांडं कसं फोडायचं, त्याला या सगळ्या प्लॅनमध्ये कसं अडकवायचं, यासाठी त्यांचं प्लॅनिंग सुरू असतं आणि त्याबद्दल तेजसला काही माहिती नसतं.